नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे की एफ-आय-आय किंवा डी-आयजनी बाय केलेले स्टॉक ज्यामध्ये डायरेक्ट मुवमेंट येते ते स्टॉक शोधायचे कसे. आता तुम्हाला भरपूर गोष्टी माहीत असतील की एफ-आय-आय म्हणजे काय, फॉरेन इन्व्हेस्टर, डी-आय म्हणजे डोमेस्टिक इन्व्हेस्टर. तर हे लोक ज्यावेळेस आपल्या स्टॉकमध्ये बाईंग करतात तर त्या स्टॉकमध्ये मुवमेंट येते. पण आपल्याला कसं समजणार की ते कोणत्या स्टॉकमध्ये बाईंग करणार आहे. तर हे समजू शकतं त्यासाठी एक स्क्रीनर आहे. तर ते स्क्रीनर तुम्ही यूज करू शकता. सिंपल स्टेप आहेत, मी तुम्हाला सांगतो स्टेप बाय स्टेप की तुम्हाला काय करता येईल, काय करावं लागेल. सगळा व्हिडिओ बघा, व्हिडिओ स्किप नका करू डायरेक्टली स्क्रीनरपर्यंत, नाही तर तुम्हाला काहीच समजणार नाही. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा, स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला माहिती देतो. आणि याच्यासाठी एक लाईक तर करा व्हिडिओला आत्ताच, आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. डायरेक्टली मी येतो आता स्क्रीनवरती, तुमचा जास्त टाईम खात नाही. तर आता तुम्ही या ठिकाणी जर बघितलं तर मी भारती एअरटेलचा एक चार्ट ओपन केला आहे. तर हा भारती एअरटेल जो असा स्टॉक आहे ज्याच्यामध्ये मागच्या काही महिन्यापासून एफ-आय-आय आणि डी-आयजनी आपली बाईंग वाढवली. तर आता तुम्ही जर एक गोष्ट नोटीस केली ना, तर तुम्ही इथं बघू शकता, मी जो हा चार्ट ओपन केला आहे ना, हा याची टाइम फ्रेम बघा 3 महिन्याची, 3 महिन्याची. या ठिकाणी वरती जर तुम्ही बघितलं ना, तर 3 महिन्याचा चार्ट या ठिकाणी मी ओपन केला आहे. 3 महिन्याचा का केला आहे? कारण मागच्या 3 महिन्यापासून एफ-आय कंटिन्यूज या स्टॉकमध्ये बाईंग वाढवतात. आता 3 महिन्यापासून वाढवतात हे कसं कळलं मला? तर थोडक्यात तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, जसं आपली परीक्षा असते, परीक्षेचा रिझल्ट आपला सामायिक, चाचणी, वार्षिक अशी होत असते ना, तसं कंपन्यांचे पण रिझल्ट असतात. ते असतात क्वार्टरली. क्वार्टरली म्हणजे तिमाही रिझल्ट, म्हणजे प्रत्येक 3 महिन्यांनी कंपनीचा रिझल्ट डिक्लेअर होतो की कंपनी चांगलं करते, वाईट करते, कंपनीची एफ-आय-आयचे इन्व्हेस्टर वाढलेत का कमी झालेत हे समजतं. तर एफ-आयचे इन्व्हेस्टर वाढलेत का समजलेत हे कंपनीचं जर 3 महिन्यांनी समजत असेल, तर प्रत्येक 3 महिन्यांनी जर आपल्या एफ-आयचे इन्व्हेस्टमेंट जर वाढत असेल तर तो स्टॉक चांगला आहे, त्या स्टॉकमध्ये एफ-आय इन्व्हेस्ट करतात ते जास्त. तर आपल्याला असे स्टॉक शोधायचे. म्हणजे तुम्ही विचार करा, समजा हा भारती एअरटेल याचा चार्ट जर तुम्ही बघितला तर मागच्या किती महिन्यापासून कंटिन्यू याच्यामध्ये ग्रीन कॅन्डल, ग्रीन कॅन्डल, ग्रीन कॅन्डल, ग्रीन कॅन्डल, म्हणजे लॉंग टर्ममध्ये स्टॉक तर चांगला वर पळतोय. मे बी डेली टाइम फ्रेमवरती तुम्हाला असा लोअर लोचं क्रिएशन, परत हायर हायचं क्रिएशन, परत कन्सोलिडेशन असा स्टॉक चार्ट दिसू शकतो. बट लॉंग टर्म जर इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुम्ही बघू शकता एक ग्रीन कॅन्डलचा मस्त चार्ट तुम्हाला या ठिकाणी दिसतोय, कारण याच्यामध्ये एफ-आय-आयची बाईंग वाढलेली आहे. तर आपल्याला हे स्टॉक शोधायचे कसे हा मोठा प्रश्न आहे. त्याच्या आधी एक गोष्ट लक्षात घ्या, बेसिक समजून घ्या पहिलं. तर एफ-आय-आय आणि डी-आय हे काय असतात? सगळ्यात पहिले असतात आपले रिटेल ट्रेडर. रिटेल ट्रेडर म्हणजे आपल्यासारखे लोक, म्हणजे काय काय 10,000 लोक 10,000 रुपये घेऊन ट्रेडिंग करतात, काय काय 1,000 रुपये घेऊन ट्रेडिंग करतात, काय काय जण पेपर ट्रेडिंग घेऊन ट्रेडिंग करतात. त्यानंतर असतात थोडीशी मोठी आपल्यापेक्षा, 1-2 लाखांनी ट्रेडिंग करणारी, त्यापेक्षा मोठे असतात 10-20 लाखांनी ट्रेडिंग करणारी, अजून मोठी पण असू शकतात जे 5 करोड 10 करोडनी ट्रेडिंग करू शकतात. बट हे जे एफ-आय-आय आणि डी-आय म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टर आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर हे जे असतात ना, हे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर असतात. म्हणजे हा कोणी एक माणूस नसतो, हे पूर्ण इन्स्टिट्यूशन असतं जे मिळून स्टॉकमध्ये किंवा निफ्टीमध्ये बाईंग करतं. म्हणजे त्यांचं कसं असतं, एखाद्या स्टॉकमध्ये त्यांना समजलं की चांगली न्यूज आहे, इंटरनल न्यूज आहे, इंडियाच्या ग्रोथसाठी स्टॉक चांगला आहे, सगळे फॅक्टर बघून ते स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करतात. मग ते पहिले इन्व्हेस्ट करतात, मग मुवमेंट येते आणि त्यानंतर मग आपण इन्व्हेस्ट करतो. तर एफ-आय ही खूप मोठी एंटिटी आहे. तर एफ-आय डी-आय बाईंग करतात, ते स्टॉक शोधायचे कसे? आता सगळ्यात पहिल्यांदा एफ-आय डी-आय तुम्हाला समजलं काय? एफ-आय म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टर, डी-आय म्हणजे आपले डोमेस्टिक इन्व्हेस्टर. ठीक आहे. तर आता यांची क्वांटिटी वाढली पाहिजे म्हणजे इन्व्हेस्ट करायची, ती कशी? प्रत्येक क्वार्टरली. तर आपल्याला स्टॉक कसे शोधायचे तुम्हाला सांगतो. 3 महिन्यांनी रिझल्ट असतो ना कंपनीचा, त्यामध्ये समजतं एफ-आयने बाईंग वाढवली का नाही. तर आपल्याला काय पाहिजे, समजा हा डिसेंबरमध्ये जर कंपनीचा रिझल्ट आला, ठीक आहे, तर ह्या डिसेंबरमध्ये कंपनीमध्ये एफ-आयची बाईंग जास्त पाहिजे. कशापेक्षा? मागच्या क्वार्टरली रिझल्टपेक्षा. मागचा जो रिझल्ट असेल, कधी पण असेल, मागच्या 3 महिन्याचा रिझल्ट असेल, त्याची एफ-आय बाईंग समजा 10 करोड असेल, तर याची किती पाहिजे? 12. आता याची एफ-आय इन्व्हेस्टमेंट जास्त पाहिजे. कशापेक्षा? त्याच्या मागच्यापेक्षा. ठीक आहे, म्हणजे त्याच्या मागच्या महिन्याचा क्वार्टरली रिझल्ट जो असेल त्यात एफ-आयची बाईंग 8 करोड असेल. म्हणजे इथे काय झालं, पहिल्या 3 महिन्यापूर्वी एफ-आयची बाईंग समजा 8 करोड आहे, त्यानंतर 10 करोड झाले, त्यानंतर 12 करोड झाले. म्हणजे कंटिन्यू एफ-आयची बाईंग काय होती, वाढत चालली. तर अशा स्टॉकमध्ये चांगली मुवमेंट येऊ शकते. तर आपल्याला असे स्टॉक शोधायचे. आता याच्यासाठी स्क्रीनर बनवायचं. आता निफ्टी 50मध्ये तुम्ही जर बघितलं तर टोटल 5,000 स्टॉक आहेत. याच्यामध्ये कुठले बाहेर काढायचे त्याच्यासाठी स्क्रीनर वापरतात. सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी गुगलवरती यायचं आहे. गुगलवरती एक वेबसाईट आहे charting.com. नसेल माहीत, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो किंवा कमेंट बॉक्समध्ये पण लिंक असेल. charting.com वरती यायचं आहे आणि तुम्ही इथं सर्च करू नका. या ठिकाणी तुम्ही सर्च करता तर तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी वरती स्क्रीनर्स लिहिलं ना, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं जे सर्च बार आहे ना, तिथं तुम्हाला टाईप करायचं आहे शेअर मार्केट मराठी एफ-आय-आय बाईंग 1. नीट लक्षात घ्या काय सर्च करायचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, गुगलवरती जायचं आहे, charting.com टाईप करायचं आहे. ही अशा प्रकारची वेबसाईट ओपन होईल. त्यानंतर हे जे वरचं स्क्रीनर आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर हे सर्च बार तिथे टाईप करायचं आहे शेअर मार्केट
मराठी FII बाईंग 1 आणि त्यानंतर तुम्हाला सर्च स्कॅनवरती क्लिक करायचं आहे. तर इथं भरपूर सारे ऑप्शन आहेत, पण तुम्हाला हा जो ऑप्शन आहे ना पहिल्या नंबरचा शेअर मार्केट मराठी FII बाईंग 1 त्यावरती क्लिक करायचं आहे. तर त्यावरती जसं तुम्ही क्लिक कराल तर तुम्हाला हे फिल्टर आलं आहे बघा या ठिकाणी. हे बघा हे जे आहे ना हे फिल्टर आहे. तर ह्या फिल्टर थ्रू आपल्याला ते स्टॉक शोधायच्यात. तर बेसिकली काय आहे फिल्टर, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजे बाहेरच्या देशातल्या लोकांची इन्व्हेस्टमेंटची जी प्रकार आहे ते पर्सेंटेज आहे ते आत्ताच्या क्वार्टरपेक्षा मागच्या क्वार्टरचं जास्त पाहिजे, मागच्या क्वार्टरपेक्षा त्याच्या मागच्याचं जास्त पाहिजे, त्याच्या मागच्या क्वार्टरपेक्षा त्याच्या मागच्याचं. म्हणजे इथं जर तुम्ही बघितलं तर क्वेरी कशी रन केली, क्वार्टरली फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर पर्सेंटेज ग्रेटर दॅन 1 क्वार्टर ॲगो फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर पर्सेंटेज. म्हणजे आत्ताचे जे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचं पर्सेंटेज ते मागच्या फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर पर्सेंटेज म्हणजे मागच्या क्वार्टरच्या त्यापेक्षा जास्त पाहिजे आत्ताचं, आणि मागच्या महिन्याचं जास्त पाहिजे त्याच्या मागच्या महिन्याचं, आणि त्याच्या मागच्या महिन्याचं जास्त पाहिजे त्याच्या मागच्या महिन्याचं. म्हणजे मागच्या काही महिन्याचं क्वार्टरली जी फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरची पर्सेंटेज आहे ती जास्त पाहिजे एकमेकांपेक्षा. जसं तुम्ही ही क्वेरी रन कराल, आता तुम्हाला हे काय बघायची गरज नाही, सरळ इथं जाऊन ते शेअर मार्केट मराठी FII बाईंग 1 टाईप करा, तुम्हाला येऊन जाईल. आणि इथं काय करायचं तुम्हाला, रन स्कॅन जसं तुम्ही करता तर या ठिकाणी खाली सगळे स्टॉक येतात. आता इथं पहिला आलाय भारती एअरटेल. तुम्ही जर बघितलं शो चार्ट प्रिव्ह्यूवर क्लिक करतो बघा, भारती एअरटेल डायरेक्ट बाईंग आली, त्यानंतर सिप्ला बाईंग आलेली आहे, त्यानंतर अडाणी पोर्ट याच्यामध्ये बघा आता अडाणीची न्यूज आली म्हणून सेलिंग आहे, नाही तर इथपर्यंत बाईंग होती. त्यानंतर ग्रासिम बाईंग, ICICI बँक लिमिटेड बाईंग, त्यानंतर विप्रो आत्ताची करंटली बाईंग. म्हणजे इथं तुम्हाला डायरेक्टली असे स्टॉक येतात ज्याच्यामध्ये FIDI ची बाईंग वाढलेली आहे. आता याचा अर्थ असा नाही, आता बघा इथं अजून एक पद्धत आहे, इथं निफ्टी 50चे स्टॉक आहेत. म्हणजे तुम्हाला फिल्टरमध्ये इथं निफ्टी 50चे स्टॉक आले आहेत, तर तुम्ही काय करू शकता, निफ्टी 100 सर्च केलं ना तुम्ही, रन स्कॅन केलं, इथं निफ्टी 100 करायचा, तर खाली बघा निफ्टी 100 मधले सगळे स्टॉक आले ज्याच्यामध्ये FII आणि DISने बाईंग केलेले. तर विषय कसा होतो, आता तुम्हाला तर समजलं की FIIने कोणत्या स्टॉकमध्ये बाईंग केलेले, तर ते सगळे तुम्ही स्टॉक बाहेर काढले. समजा 100 स्टॉक आले तर त्या 100 स्टॉकमध्ये फिल्टर करून आपल्याला एक 4 ते 5 स्टॉक बाहेर काढायचे. ते कसे काढता येतील तुम्हाला, ते फंडामेंटल ॲनालिसिस करून. आता ते काय सगळं ते तुम्हाला ना समजेल हळूहळू, नसेल माहीत तर मला विचारा कमेंट सेक्शनमध्ये ते कसं करतात काय करतात, मी तुम्हाला सांगेन, किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता किंवा इंस्टाग्रामवरती. तर ज्यावेळेस तुम्ही हे 4 ते 5 स्टॉक बाहेर काढाल त्याच्या आतमध्ये पण तुम्हाला प्राइस ॲक्शन बघायची, ज्याच्यामध्ये तुम्हाला हायर हायचं क्रिएशन असू द्या किंवा एखादा बॉक्स ब्रेकआउट असू द्या. तर हे असे प्राइस ॲक्शन बघितल्यानंतर तुम्ही त्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. तर ह्या प्राइस ॲक्शनच्या कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करावे लागतील पहिलं, बट तुम्हाला हे स्टॉक डायरेक्टली भेटून जातील ज्या स्टॉकमध्ये FIIने मागच्या काही महिन्यापासून बाईंग वाढवलेलं आहे. बट तर हे सिंपल फिल्टर आहे, तुम्ही यूज करू शकता. जसं की तुम्ही व्हिडिओ परत बघा कसं यूज केलं काय केलं, एकदम सिंपल स्टेप आहेत, काहीच अवघड नाही आहे. बाकी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला जर असेल तर व्हिडिओला परत एकदा लाईक करा, आणि पुढं कोणतं स्क्रीनर आपण बनवलं पाहिजे ते पण कमेंट करून नक्की सांगा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. तुमचा दिवस शुभ असो.